असह्य होतंय तुला सगळं. इतका भार घेऊन फार ओझं वाटतंय ना तुला. तुझं हे सगळं ओझं आज रिकामं होणार आहे बघ. आता मी सांगतोय ना, ते कान उघडे ठेवून लक्षपूर्वक आणि शांतपणे ऐक. आता समज रस्त्यातून तू एक वजनदार गोष्ट तुझ्या उजव्या हातात धरून चालतोयस. सुरुवातीला चालताना तुला तितकासा भार जाणवत नाहीये, पण जसं जसं तू पुढे सरसावतोस तसा तुझ्या हातावर अधिक ताण येतो. आणि मग अशा वेळेस तू काय करतोस तर ती गोष्ट तात्पुरती का होईना खाली ठेवतोस अथवा दुसऱ्या हातात घेतोस. का? कारण भार झेपेनासा झाल्यावर त्यावर त्याच वेळी तू तत्परतेने मार्ग काढतोस आणि त्या हातावरचा भार टाळतोस. मग यातून काय कळलं? ज्यावेळी भार होतो असं वाटतं त्यावेळी त्याच वेळेस त्यावर तोडगा काढणं हे भाग असतं. आणि हो, भार हा शरीरावर आल्यावर तू झटकून काढतोस, पण मग मनाचं काय? मानसिक स्वास्थ्य तू तितकंसं गांभीर्याने घेत नाहीस आणि इथेच सगळी गफलत आहे. तुझ्या ह्या ताणतणावाची कारणं ना ही अनेक असू शकतात, पण मग ती कारणं धरून बसशील तर त्यात तुझीच फरफट होणार आहे आणि होतीये. मग अशा वेळेस काय करायचं? तर मनात गोष्टी न चघळता जसं हातावरचं ते ओझं झटकलंस ना, तसं मनावरचंही ओझं झटकून टाकण्यासाठी बोलून व्यक्त व्हायचं. आता तू म्हणशील तर कोणाशी बोलायचं? तर जिथे तुला मन मोकळेपणाने बोलता येतं ना, अशा कोणत्याही व्यक्तीशी बोल. पुरता भार निघून जाईल बघ. अथवा कोणालाच सांगायचं नसल्यास तुला ज्याचा त्रास होतोय ते तुझ्या दैनंदिनीत लिहून काढ. आता तू म्हणशील याने काय होणार आहे? अरे कुठेतरी का होईना व्यक्त झालास म्हणून हा भार जो आहे ना, हा निश्चितच हलका होणार आहे. आणि तुझ्या तणावाचं जे रूपांतर आहे ते मानसिक विकारात न बदलता तू तुझ्याच प्रश्नातून इथे मोकळा होणार आहेस. चल चल, सोडून दे आता तो भार आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.